बोला गणपती बाप्पा. महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहाड काढूनच्या माऊलीने गुलामगिरीच्या सातारावर केला प्रहार. त्या राष्ट्रमाता, विश्वमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा. राहिली दशा बदलून समाजाला एक सोनेरी वाट दाखवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कितीही तरी आपण बोललो तरी कमीच आहे. असे खूप छान असे व्यक्तिमत्व होऊन गेलं ज्याने नाही कधी केला जाती धर्माचा भेद. असे होते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कितीही मनोगत व्यक्त केलं तरी कमीच आहे. कारण जोपर्यंत चंद्र सूर्य राहते तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात नेहमी जिवंत राहतील अशी त्यांची ख्याती. असे छत्रपती शिवाजी महाराजांना मी नतमस्तक करतो. अध्यक्ष देवळगाव मंडळाचे अध्यक्ष श्री भोसले साहेब, तसेच गायकवाड मॅडम, तसेच मोर्तेकर मॅडम, तसेच आमच्या समाजसेविका अशा या MGM हॉस्पिटलमध्ये सेवा देत असतात. कधी अहोरात्र फोन करा, कधी मॅडमला फोन करा, मॅडम अहोरात्र सेवा देत असतात. अशा मॅडम MGM हॉस्पिटलच्या आशाताई उभारे मॅडम, तसेच हॉस्पिटल मागे पुरुष मंडळी आणि स्त्री मंडळी जरा आवाज होता जास्त पाहिजे आपला. कारण ज्या समाजात आपण राहतो त्या समाजात आज आपण एकी करण्याचं काम करतोय, जे समाज घडवतोय त्यासाठी आपल्याकडे जे ध्येय पाहिजे ते ध्येय म्हणजे असेच कार्यक्रम करून सर्वांना एकत्र करून समाजकार्य करणं. यासाठी आपला सहयोग असणे गरजेचं आहे. बरं जय कुंभे बनवले मंचाच्या माध्यमातून कुठेतरी कला क्षेत्रामध्ये वाव मिळाला पाहिजे आणि आपले कलागुणांसाठी एखादा आपला युवक मोठ्या कुठेतरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये दिसला पाहिजे, आपला कुंडली बांधव कुठेतरी मोठा झाला पाहिजे. यासाठी आम्ही नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. तसेच ग्रामीणमध्ये आपल्या गावी गोरेगाव या ठिकाणी सरकारी हॉस्पिटलमध्ये देवण हॉस्पिटल चिपळूण यांच्या सहकार्याने तसेच युवा मंडळाच्या माध्यमातून आपण मोफत आरोग्य शिबिर सुद्धा केले होते. त्यासाठी अनेक महिलांना रुग्णांना त्या शिबिराचा लाभ घेता आला. अनेक लोक त्या शिबिराचा लाभाचे लाभार्थी झाले. तसेच युवा मंचाला खूप सारे ध्येय गाठायचे आहे. त्याकरता आपण या युवा मंचामध्ये सर्व समाविष्ट व्हाल अशीच मी तुम्हाला सचिव या नात्याने विनंती करतो आणि मी इथे 2 शब्द माझे पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही कसूर होईल नाही असं मला वाटतं, परंतु त्यांच्या प्रस्तावनेप्रमाणे आपल्या कार्याचा आवाज कमी झालेला आहे असं मला ते वाटतं. खूप छान करण्याबद्दल मान्यता आहे, परंतु त्यांचे आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व समाज बांधव आणि सर्व माता भगिनी यांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्या या संघटनेतील अंतर्गत संघटना कुंभी युवती महिला संघटना या संघटनेतील पदाधिकारी नेमणूक कुंभी युवा मंच मुंबई या संघटनेने केली आहे. तरी ज्या महिला संघटना पदाधिकारी नेमणूक झाली आहे त्यांना अध्यक्ष यांच्या वतीने नियुक्ती पत्र दिले. आज आपण नेहमी पाहतो की आपल्या समाजामध्ये पुरुष मंडळी खूप पुढे जात आहे समाज कार्य करण्यामध्ये, परंतु त्याचप्रमाणे खांद्याला खांदा लावून आज समाजात पुढे घेऊन जाण्याचं काम महिला सुद्धा करत आहे. तर कुंभी युवा मंच मुंबई अंतर्गत आज या ठिकाणी एक खूप मोठी संघटना उपस्थित नियुक्ती होणार आहे आणि ते संघटना या ठिकाणी हरिभोगाच्या कार्यक्रमामध्ये यांची नियुक्ती होणार आहे. यासाठी सर्वप्रथम मी रुपेश राकेश भोसलेकर यांना मंचावरती व्यासपीठावरती उपस्थित राहण्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करतो. रुपेशच्या भोसलेकर या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन नियुक्तीपत्र देऊन त्याचं सत्कार करूया. थांबतो. उपस्थित पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि जय कुंभी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे एक रम्य पहाट.